नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे मौसूद असे आप्पे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचे जाळीदार डोसे कसे बनवायचे तेही बघितलेले आहेत, तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मौसूद असे हे आप्पे बनले गेलेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर गॅसवर कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी वरळीचे तांदूळ घेतलेत, त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा आणि वरळीचे तांदूळ आपल्याला 1-2 मिनिटं मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ व्यवस्थित भाजले गेले की हे आपण गार करून घ्यायचे आहेत। आता हे गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वरळीचे तांदूळ आणि साबुदाणे काढून घेऊया। आता त्याच्यामध्येच एक मोठी पळी दही घेतलं आहे, दही जास्त आंबट नसावं। एक हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे, झाकण लावून व्यवस्थित याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान बारीक असे हे मी मिश्रण वाटून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया, थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बटाटा, इथे मी साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत, तर त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर इथे मी घेतलं आहे 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट, त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे अगदी चिमूटभर एवढा खायचा सोडा। आपण जेव्हा हे आप्पे बनवणार त्याच्या अगोदरच आपल्याला थोडासा खायचा सोडा घालायचा आहे। सर्व मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण आप्पे बनवायसाठी आप्पे पात्र गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आप्प्याचं पीठ घालून सर्व आप्पे बनवून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर एका बाजूने भाजू द्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मस्त आप्प्याला जाळी सुटलेली आहे। एका बाजून खरपूस हे आप्पे भाजले गेले की आता आपण याला परतून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान असे खरपूस आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत। एका बाजूने परतल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी खरपूस असे वरून छान कुरकुरीत आणि आतून मौसूद असे हे आप्पे बनले जातात। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। आणि सध्या श्रावण सोमवार शनिवार चालू आहे, तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।